तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये ना आपण परफेक्ट पिझ्झा बेस कसा बनवायचा ते बघितलं. आता आपण पिझ्झा बेक कसा करायचा ते बघतोय. तर पिझ्झा बेसला ना अशा प्रकारे सॉस लावून घ्यायचं. त्याच्यावरती मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकला आणि आपल्याला चीज टाकायचं आहे. चीजच्या वरती तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडतात त्या टाकायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता आपला पिझ्झा आहे ना बेक होण्यासाठी रेडी आहे, खायसाठी नाही. तर आपण बेक करून घेऊया. तर आता सगळ्यात आधी आपल्याला कढई धूर येईपर्यंत अगदी गरम करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपला पिझ्झा टाकायचा आहे. आपल्याला इथे 20 मिनिटं वेट करायचं आहे. 20 मिनिटानंतर आपण इथे चेक करूया आपला पिझ्झा कसा झालाय तो. बघूनच ना आमच्या बबडूच्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही बघू शकता बबडू कसा करतोय ते. तर तुम्ही सुद्धा असा पिझ्झा ना नक्की ना घरी करून बघा. मला खात्री आहे तुम्ही एकदा केलात ना घरी तर तुम्ही बाहेरचा पिझ्झा खाणं विसराल. तुम्ही हा पिझ्झा घरी नेहमी बनवाल जसं की मी नेहमी बनवते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला नक्की ना कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे? बाय बाय.